आणि हे खोदकाम करताना सापडलेलं आहे। अशी नाणी या ठिकाणी सापडतात। मित्रांनो, आता आपण मूळ बिजासनी मातेच्या मंदिराच्या समोर येऊन पोहोचलो आहोत। ह्या एक छोटीशी नदी किंवा नाला ज्याला म्हणता येईल, ही नदी क्रॉस करून आपण इकडनं शिरपूरकडनं आलेलो आहोत ह्या पुलावरनं, आणि समोरच्या बाजूला मातेचं मंदिर आहे। ही नदी क्रॉस करून आपण मूळ बिजासनी मातेच्या मंदिरात जाऊ शकतो। आपण समोर पाहू शकतात हे मूळ माता। अतिशय सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो। इथून शेजारून नदी वाहते आणि नदीच्या इकडच्या काठावर या समोरच्या बाजूला बिजासनी मातेचं मूळ मंदिर आहे। अतिशय सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत शिरपूर तालुक्यातील ठिकाणी बिजासनी मातेचं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी बिजासनी मातेची ही मूळ मूर्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे। आणि असं सांगितलं जातं की या ठिकाणच्या घनदाट जंगलामुळे या ठिकाणी भाविक यायला घाबरत असत। त्यावेळेला हिंस्र पशु प्राण्यांचा या ठिकाणी त्रास होता, म्हणून भाविकांच्या सोयीसाठी इथून ज्योत घेऊन जाऊन शेंदवा येथील बडी बिजासन मातेच्या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली आणि या ठिकाणी मातेचं भव्य असं मंदिर शेंदवा घाटात बांधण्यात आलेलं आहे। परंतु हे प्राचीन मंदिर असून या ठिकाणी मातेने त्या ठिकाणी पुजारी बाबा, त्यांचं नाव भास्कर बाबा यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला की माझ्या मूळ स्थापनेपर्यंत तुम्ही पूजा करावी, आणि मग त्यानंतर पुजारी बाबा इथे पूजा करायला लागले। आणि आजही या ठिकाणी मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते। आणि बिजासनी मातेचं हे मूळ देवस्थान आहे किंवा मूळ स्थान आहे। आणि ज्या ज्या भाविकांची कुलदेवता कुलस्वामिनी आई बिजासनी आहे, त्यांनी निश्चित या दुर्गड्या गावातील मूळ बिजासनी मातेच्या मंदिराला भेट द्यावी। आणि आपल्याला या महाराजांनी या ठिकाणी त्याच्याविषयी जास्त माहिती सांगितली की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे। नदी त्यांच्या स्नान कुंड देखील होतं, माताच्याने स्नान करायची, ती नदीत ते अवशेष देखील आहेत असं सांगितलं जातं। आणि या ठिकाणी अजून प्राचीन नाणी सापडतात, म्हणजे याच्यावरून आपलं लक्षात येईल की या ठिकाणी पूर्वीच्या काळी भव्य असं मंदिर असलं पाहिजे। त्याचे प्राचीन अवशेष बाहेरच्या बाजूला आहेत, मी आपल्याला दाखवतो। अतिप्राचीन असं मंदिर असलं पाहिजे, दगडी खांब कोरीव काम त्याच्यावर आहे। आणि या ठिकाणी सापडलेले जे नाणी आपण आता पाहिलेले आहेत त्याच्यावरनं अतिशय पुरातन आणि प्राचीन काळापासून हे मंदिर नावाजलेलं असावं। आजही खोदकाम करताना या ठिकाणी ती जुनी नाणी सापडतात असं या ठिकाणी स्थानिक सांगतात, म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी निश्चित भेट द्या। अतिशय सुंदर असा हा परिसर आहे। जय माता दी मित्रांनो, आता आपण आहोत मूळ बिजासनी मातेचं मंदिर दुर्गुळा येथील। महाराज, ये जो माता की मूर्ति है बिजासनी माता की पुरानी मूर्ति, बिजासन माता जी, महाकाली जी, महालक्ष्मी, सरस्वती, वीणा माता जी। और ये जो पुराना मंदिर था, अभी यहाँ पे कंस्ट्रक्शन चल रहा है, वहाँ पे पुराना मंदिर था। तो कितने साल वहाँ पे प्राचीन मंदिर था? हाँ, कितना साल पुराना होगा ये मंदिर? वो होगा वो शिवाजी महाराज उनका टाइम का था, शिवाजी महाराज जी के टाइम का था। हाँ। तो मित्रांनो, हाँ बोलिए। वो सिक्के भी मिलते थे यहाँ पे। मिलते? हाँ। यानी कि खुदाई करने के बाद सिक्के मिलते? सिक्के किस टाइप के रहते? मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे की खोदकाम करताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले काही नाणी या ठिकाणी सापडतात। आपण आता ते महाराज आपल्याला दाखवत आहेत, आपण बघूया ते। तर हे मूळ बिजासनी मातेचं मंदिर आहे आणि त्यानंतर दुसरं मंदिर जे आहे शेंदवा घाटात बडी बिजासनी मातेचं। परंतु अशी आख्यायिका आहे की याच ठिकाणी आधी बिजासनी मातेचं मूळ मंदिर होतं आणि ती मूर्ती आपल्या समोर आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला प्राचीन एक नाणं या ठिकाणी आहे आणि हे खोदकाम करताना सापडलेलं आहे। अशी नाणी या ठिकाणी सापडतात। अभी भी मिलते? हाँ, अभी भी मिलते हैं। अगोदर इथं घनदार जंगल होतं, दिवसात वाघ यायचं म्हणे, तर इथं लोक यायला घाबरतात, म्हणून भक्तांची सोयीसाठी इथून माताजीचं ज्योत
तिथे घेऊन गेले घाटावरती आणि तिथं मोठं मंदिर झालं, लोक यायला जायला चालू झालं. मग तिथले जे पुजारी होते भास्कर बाबा, त्यांच्या स्वप्नात गेली माताजी, तुम्हाला सेवा जर करायचं असेल तर माझा मूळस्थानवर या असं. तर ते बाबा तिथून इथं आले, तर इथं पण लोक यायला चालू झाले. हां, तर अशा पद्धतीने म्हणजे भक्तांच्या सोयीसाठी हे मंदिर बिजासनच्या सेंदवा घाटात शिफ्ट करण्यात आलं. त्या ठिकाणी ज्योत घेऊन आणि अजूनही मातेने दृष्टांत दिला स्वप्नात पुजाऱ्यांना आणि इथं सुद्धा पूजा सुरू झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी मातीचं मूळ मंदिर होतं त्या ठिकाणी आता नवीन बांधकाम सुरू झालेलं आहे आणि पुन्हा ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या मूळ जागेवर करण्यात येणार आहे. धन्यवाद. मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा परिसर असून या ठिकाणी आपल्याला पुरातन आणि भव्य अशा मंदिराचे अवशेष बघायला मिळतात. अशा प्रकारचे दगडी खांब, त्याच्यावर केलेलं नक्षीकाम आणि त्यांचा कालावधी जर आपण पाहिला तर अतिशय पुरातन हे मंदिर आणि भव्य मंदिर या ठिकाणी असलं पाहिजे. आपण पाहू शकता हा दगडी खांबाचा एक अवशेष आहे. याच्यावर अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे, मूर्त्या कोरलेल्या आहेत, नक्षा कोरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ही पण एक आपण म्हणजे पायरीचा एक भाग दिसतोय आपल्याला. समोर पण एक स्तंभ आहे, म्हणजे खांब असला पाहिजे तो. अशा पद्धतीने हे मंदिर या ठिकाणी होतं. त्या अवशेषांच्या ठिकाणी आता नवीन मंदिराची, भव्य अशा मंदिराची त्या ठिकाणी उभारणी सुरू आहे. आपण पाहू शकतो हे समोर आपल्याला मंदिर दिसतं आहे. हे मंदिर आताच नवीन ज्या जागेवर आपल्या मूळ बिजासनी मातेचं मंदिर होतं त्याच जागेवर हे मंदिर बांधकाम सुरू आहे आणि लवकरच ह्या मंदिरात पुन्हा या मातेची प्रतिष्ठापना केली जाईल आणि अतिशय सुंदर असा हा परिसर आहे मित्रांनो. आणि हे नवीन मंदिराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. मित्रांनो, याच मंदिरात मातेचं पुनर्स्थापना केली जाईल. ज्या ठिकाणी आधी माता विराजमान होती त्याच जागेवर हे मंदिर, भव्य असं मंदिर बांधण्यात येत आहे आणि लवकरच या मंदिरात आपल्याला बिजासनी माता विराजमान झालेल्या दिसतील. आपण पाहत आहोत अतिशय भव्य असं हे दुमजली मंदिर बांधण्यात येत आहे. खाली तळमजल्यावर एक हॉल आहे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी सभा मंडप आहे आणि मूर्ती या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. हे मातेचं प्राचीन मंदिर, हे मूळ जागा ज्या ठिकाणी मातेचं मूळ मंदिर होतं तिथे आपण बघूया. आता हा खालचा हॉल आहे आणि याच्या वरच्याच मजल्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला समोर जो दिसत आहे तो मुंबई आग्रा महामार्ग आहे. उजव्या बाजूला आपण बॅक साईडला पाहतोय हा शिरपूर म्हणजे मुंबईकडनं येणारा रस्ता आणि आता आपण इकडे सेंदव्याकडे जातो आहोत. म्हणजे इथून आता बिजासनी मातेचं जे नवीन मंदिर आहे ते जवळच आहे. मित्रांनो, आपण आता नुकतंच मूळ बिजासनी मातेला जाऊन आलेलो होतो आणि आता आपण आहोत बडी बिजासनी मातेच्या मंदिरात, सेंदवा घाट किंवा बिजासन घाट म्हणून ज्याला ओळखलं जातं. तर या अशा पद्धतीने मातेची ज्योत इथे आणून या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली आणि इथे हे मोठं भव्य असं बिजासनी मातेचं मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो. या बाजूला शिरपूरकडून येताना जर आपण आलो तर पळासनेरपासून 6 किलोमीटर अंतरावर डावीकडे वळण घेतल्यास आपल्याला दुर्बड्या गावाला जाता येतं आणि तिथून आपण त्या बिजासनी मातेच्या मूळ मंदिरात जाऊ शकतो. आणि सेंदव्याकडनं आपण आलो तर पळासनेर गावाजवळ उजव्या बाजूला आपल्याला वळण घ्यावं लागेल आणि बोराडी करून देखील आपण डायरेक्ट दुर्बड्या गावाला येऊ शकतो.
मित्रांनो, आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद. मित्रांनो, आज घाटात फार ट्रॅफिक जाम झालेले आहे. आम्ही अटकलेलो होतो बऱ्याच वेळपासून. ही सेंद्रियाखंड जाणारी लेफ्ट साईडची रो आहे, तिथे काहीतरी अपघात झाला आहे पुढे पळासनेरच्या अलीकडे इकडं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वन वे